जाऊया मॅच कडे. सुपर 8 चा पहिला थरार मैदानावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतो, जोरामध्ये बॅट फिरले, चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथे मैदानावरती परफेक्ट झालेला नाहीये. आतापर्यंत काय केलं, किती चौकार मारले, किती विकेट घेतले, किती षटकार खेचले, त्या गोष्टीला अर्थ राहिलेला नाहीये. इथं जिंकला तर मला वाटतं तुम्हाला सेमीफायनल खेळण्याची संधी असेल, इथं पराभूत झाला तर मात्र तुमचा प्रवास थांबणार आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट्स इट्स अ क्वेश्चन. जगावं की मरावा एकच सवाल आहे. प्रचंड अपील, प्रचंड मोठा अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला धक्का फार्मा वॉरियर्सच्या संघाला बसतोय. शून्यावरती पहिला फलंदाज कोसळलाय. पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसलेल्या फार्मा वॉरियर्सच्या संघाबल. चांगली सुरुवात विक्रम बेंद्रे यांची तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतात. पॉवर पॅक संघ खरं तर इथे मैदानावरती सातारा रोड फायटर्स या संघाला तुम्ही मैदानावरती पाहतात. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. मंगेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डावकर हाताचा खरं तर आपण पाहतो न्यू बॅटर आता मैदानावरती दाखल होताना पाहत आहोत. हो, यावेळेचा चेंडू गोल गोल फिरला, तिथं चेंडू सरळ अंगाचा वेध घेतोय. अप्रतिम गोलंदाजी आहे इथं. अभिनय तो कभी नाही. इथं अशी कामगिरी तुम्हाला मैदानावरती करावी लागेल. याआधी मात्र तुम्हाला संधी होती, परंतु इथं अजिबात संधी नाही. इथं पराभूत झाला तर तुमचा प्रवास थांबेल. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकरड्यावरती करकड्या पंतरवळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं या देहाची लक्तर त्यात गुंडलेल्या मृत्यूच्या निशाण काळाच्या डोहामध्ये, आणि करावा सर्वांचा शेवट तुझा माझा याचा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा काय डंक मारावा का नंतर येणारा निधन असा कधी जागृतीचा किनारा, परंतु त्या किनाऱ्याला जर स्वप्न पडू लागले तर जर तरला मित्रांनो क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. एक धाव येईल आणि एका धावी बरोबरच फार्मा वॉरियर्स या संघाचं खातं इथं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जाणार आहे. चांगली सुरुवात इथं मैदानावरती आहे. स्वामी विवेकानंद यांचं खूप सुंदर वाक्य, जितना बडा संघर्ष उतने बडी शानदार जीत होते. त्यामुळे तुम्हाला संघर्ष करता आला पाहिजे. यावेळी संघाचे आयकॉन खेळाडू आता स्ट्राईक वरती आहे, परंतु विक्रम बेंद्रेचे 30 तर्रार आणि लाजवाब चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. निर्धाव चेंडूची गोष्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. विक्रम बेंद्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. तिथे जर आपण पाहिलं डिफ मिड विकेट आणि डिफ लॉंग ऑन असे दोन क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतो. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये विक्रम बेंद्रेने बाहेर उभे करून ठेवलेलं आहे. बंधनं आहेत पॉवर प्लेची आणि त्यामुळे तुम्हाला या दोन क्षेत्ररक्षकाला हो यावेळेचा चेंडू पाठीमागे आपण पाहतो यष्टीरक्षकावर थोडीशी चूक होती आहे. बाईकच्या माध्यमातून घेतली गेलेली एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अक्षय निर्मल यांना पाहत आहोत. तर स्क्वेअर लेफ्ट पंच आपण मला अक्षय मुरवूर सरांना तुम्ही पाहता. तिसरे पंच आदरणीय रमजान शेख सर आहे. या तिन्ही त्रिमूर्तींनी खरं तर ही स्पर्धा वेगळ्या उंचीवरती घेऊन ठेवलेली आहे. एखादी मोठी स्पर्धा कधी मोठी होते, ज्यावेळेस त्या स्पर्धेला खरं तर आपण पाहतोय शिस्त असते. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती फार्मा वॉरियर्स हा संघ एक गडी बाद 2 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या क्रमांक षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती धनंजय सूर्यवंशी यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. कशी करामत करतील, कारण आतापर्यंत संघाचा एक हुकूम हक्क म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांनी गोलंदाजी केलेली आहे. यावेळेचा चेंडू होता समोर दिसला चेंडू उंच हवेमध्ये फटका खेळलाय. अक्षय गोरे संघाचा आयकॉन तिथे चेंडूवरती येतील. फेकी सुंदर करेल तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. 2 धावेनिशी धावफलक आपल्याला इथे पाहायला मिळतं. पुढे जाईल 4 धावा धावफलकावरती आहे. इथे आपण पाहतो इथे एक चूक तुम्हाला आता स्पर्धेच्या बाहेर फेकणार, त्यामुळे तुम्हाला इथे कामगिरी चांगली करावी लागणार आहे. आतापर्यंत चांगले क्रिकेट खेळत हे दोन्ही संघ सुपर 8 मध्ये आलेत, परंतु इथे कुठल्या तरी एका संघाचा प्रवास थांबणार आहे. फुलटॉस नो चेंडू, नो चेंडू आणि चेंडू सरळ आपण पाहतोय लॉंग लेग सीमारेषा पार नो वरती येतोय खणखणी चौकार.
फ्रीडची संधी इथे मैदानावरती असेल. मला वाटतं गती परिवर्तन कधी कधी काय होतं, तुम्ही सकाळचं सत्र अजूनही पाहता. मला वाटतं आता दुपारपर्यंत आपण आलेलो आहे, परंतु सकाळ सकाळ दवबिंदू सातत्याने खेळपट्टीवरती असतात. चेंडूला ग्रिप करण्यामध्ये अडचण निर्माण होतात. एखादा गती परिवर्तन चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, कदाचित तो खरं तर आपण पाहतोय प्रयत्न फसला धनंजय यांचा, आणि मला वाटतं आता फ्रीडची संधी असेल. आपण बार होता, वन बाउंडचा इशारा देखील येतोय आणि हा चौकार देखील आहे. चेतावणी दिली गेली धनंजय सूर्यवंशी यांना. वन बाउंडचा इशारा येतो, त्याचबरोबर चौकार देखील इथं आलेला आहे. 4 धावेनिशी धावफलक पुढे जातो. धावफलकावरती 13 धावा आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळत आहेत. क्रिक लाईफ फाउंडेशन संपूर्ण टीम आपल्यासोबत जोडली गेलेली आहे. मुख्य टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिले, रोहित सर असतील, आपण पाहतो समोरचे कॅमेरामॅन सर असतील, पॉइंटचे कॅमेरामॅन सर आहेत, त्या दोन्ही सरांचा आपण मनापासून ऋण व्यक्त करूयात. प्रत्येकाने खारीचा वाटा या स्पर्धेमध्ये उचलला आणि त्यानंतर आपण पाहतो एक मोठा क्रीडा महोत्सव उभा राहिला. नो चेंडू याआधी आपण पाहतो यस हाईटचा नो चेंडू असेल. याआधी तुम्हाला वन बाउंडचा इशारा दिला होता, आणि तो इशारा गोलंदाजासाठी असा असतो की पुढे जर तुम्ही पुन्हा एकदा आपट बार टाकला, उसळी घेणारा चेंडू टाकला तर तो नो असतो. क्रिकेटचे बरेचसे असे नियम आहेत आणि क्रिकेट हे नियमाने बद्ध असताना खेळ आहे. फ्रीडची संधी पुन्हा एकदा आपण पाहतो मंगेश मुंडे. मला वाटतं ऍक्च्युअली दोन्ही मंगेश आहेत तिथे. संघाचे आयकॉन मात्र यावेळेस स्ट्राईक वरती आहेत. 14 धावा धावफलकावरती आहे. उघडा डोळे पाहणी चेंडू असेल फ्री हिट. फ्रीडची संधी इथे आता मैदानावरती असणार आहे. फलंदाज जर आपण पाहिलं फक्त धावपद्या रूपानेच बाद होतील. महाभारतामध्ये कर्णाला खरं तर जर पाहिलं कवच कुंडल होतं, आणि ज्यावेळेस कर्णाकडनं कवच कुंडल काढून घेण्यात आलं, मग मात्र कर्ण पराभूत झाला. इथे आपण पाहतो ते सुरक्षा कवच बॅटरला इथे मैदानावरती असणार आहे. यावेळेस सफल झाला आहे आणि दिशा दाखवली. धनंजय सूर्यवंशी वरती प्रचंड मोठा आक्रमण इथे आपल्याला मंगेश मुंडेचं पाहायला मिळत आहे. चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग फोडतोय. 4 धावे निश्चित धावफल पुढे सरकतो. धावफलकावरती 18 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिले इथे दुसऱ्या क्रमांकाचा इथे प्रगती पथावरती आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक इथे आहे. धनंजय वरती आक्रमण चढवले गेलेलं आहे. यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे कमबॅक आहे. इथे तुम्ही जर पाहिला आघाडीवरून पिछाड्या आणि पिछाडीवरून आघाडी सातत्याने तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये करू शकता, आणि ती आघाडी तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18 धावा धावफलकावरती षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुपर 8चा थरार आहे. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल, तर पराभूत होणारा संघाचा माझा प्रवास या स्पर्धेतला थांबणार आहे. डू ऑर डायची मॅच आहे. जिंकेल तोच मला वाटतं टिकेल, पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेचे दरवाजे बंद होतील. यावेळेचा चेंडू उंच हवेमध्ये फटका खेळलाय. स्वतः इष्टरक्ष डाऊन द बॉल, आणि यावेळेस संघाचा आयकॉन कोसळलाय. संघाला बसलेला दुसऱ्या क्रमांकाचा भगदाड. न्यू बॅटर आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतात शुभम मुंडे. कशी कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये होईल आपल्याला इथे मैदानावरती पाहायचं आहे. 18 धावा धावफलकावरती संघर्षामध्ये सापडलेली नौका आहे. तिथून तुम्हाला कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. यावेळीचा चेंडू जमिनी समांतर फटका आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. पाठीमागे क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. तोपर्यंत 2 धावा इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. 2 धावे बरोबरच षटक क्रमांक दुसरं इथे मैदानावरती संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती फार्मा वॉरियर्स हा संघ 10च्या सरासरीने 20 धावा आहेत. तर उरलेले 18 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील हे ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती आदरणीय अमृत सरांना इथे आमंत्रित करूया. या सर, तुमचं स्वागत आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच. थँक्यू. हॅलो हॅलो, आवाज येत नाही. मॅच रंगात चाललेली आहे.
डावखुरा फलंदाज आपण इथे पाहत आहोत. गोलंदाज रेडी आहे त्याच्या रणनीती सोबत. फलंदाज फिल्डिंग कशी लावली हा पाहताना. ऑफ साइडला आदळलेला बॉल आणि वाईटचा इशारा, पंचाचा निर्णय आणि एक धाव अतिरिक्त. याचबरोबर संघाची धाव संख्या होतीये 21 रन, 2 विकेट आणि तिसऱ्या ओव्हरचा हा सामना आपण पाहतोय. रंगतदार सामना चालू आहे. प्रत्येक बॅट्समनच्या मनामध्ये हा विषय असतो की हा पुढच्या बॉलला मी काय खेळणार, आणि बॉलर हा विकेट घेण्याच्या नादात असतो. पुन्हा एकदा बॉल मारलेला आणि हा क्षेत्ररक्षकाच्या वरून गेलेला बाउंड्री. वन बाउन्स, चौकार. या प्रकारे हे बाउंड्री नंतर स्कोर झालेला आहे 25 रन, 2 विकेट, 2 ओव्हर, 1 बॉल. याचबरोबर पुढील वाईट बॉल, पंचाचा पुन्हा एकदा इशारा अतिरिक्त चेंडूकडे. धाव संख्या वाढताना आपण पाहतोय 26 रन, 2 विकेट. प्रत्येक अतिरिक्त रन हा कुठल्या ना कुठल्या संघासाठी फायदा आणि कुठल्या तरी संघासाठी धोका ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की बॉल हा लाईन आणि लेंथ मध्ये असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आदळलेला चेंडू आणि हवेत बॉल आणि पाहतोय तर काय, हा परत वन बॉल, चौकार. पुन्हा एकदा चौकार, चौकार, अतिरिक्त बॉल आणि पुन्हा एकदा चौकार. याचप्रमाणे गोलंदाजावर कुठेतरी थोडंसं प्रेशर येताना आपल्याला दिसतंय आणि बॅट्समन पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रनांची संख्या, धाव संख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 30 रन, 2 विकेटच्या नुकसानावर 2 ओव्हर, 2 बॉल आपल्याला पाहतोय. पाहूयात की आता पुढची रणनीती गोलंदाजाची काय असेल. बॅट्समन मात्र तो तयार आहे त्याचं शस्त्र घेऊन. पुन्हा एकदा स्टंपाच्या बाहेर टाकलेला बॉल आणि हा सुंदर कमबॅक केलेला आहे. निर्धाव संख्या, सुंदर असा बॉल अटॅक केलेला आहे. कदाचित ही जर लाईन आणि लेन ठेवली गेली तर अजूनही धाव संख्या रोखता येऊ शकते. गोलंदाजाची खूप सुंदर असा कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि हा स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे. इथे दोन्ही खेळाडू चुरशीचे आणि एक जण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्णपणे कंप्लीट झालेल्या आहेत. व्हॉट अ रन बिटवीन द विकेट. खूप सुंदर असा खेळ आपण पाहतोय तिथे. फुल टॉस बॉल, फुल लेनचा बॉल इथे पडतोय. संपर्क सुद्धा तेवढ्या सुंदर प्रकारे आपण पाहतोय. फिल्डर अक्षय तिथे होता. पुन्हा एकदा ग्राउंड बॉल, फुलर लेनचा फटका, हा ग्राउंड शॉट येते. 1 रन दुसऱ्या धराची मांग परंतु नाही मिळालेला आहे. बघा एखाद्या विकेट किपरची भूमिका इथे किती महत्वपूर्ण असते. तो सतत बॉलरला सांगतो की बॉल कुठे टाकायचा आहे, कसा टाकायचा आहे. त्याचप्रमाणे स्कोर झालेला आहे 33 रन, 2 विकेट, 2 ओव्हर, 5 बॉल. ओव्हरचा शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूवर काय होणार. बॉल वाईड, बाहेर पडलेला चेंडू. या ओव्हर मध्ये पाहिलं तर 3 वाईड गेलेले आहेत. 34 रन, 2 विकेट, 2 ओव्हर, 5 बॉल. तिसऱ्या ओव्हर मध्ये अतिरिक्त धाव जर पाहायला गेले तर 3 वाईड मिळालेले आहेत. कदाचित चुरशीच्या सामन्यामध्ये हे रन्स. पुन्हा एकदा सुंदर असा फटका करण्याचा प्रयत्न आणि तेवढा सुंदर बॉल, डॉट बॉल. कुठलाही अतिरिक्त रन हा धोक्याचा ठरू शकतो. ज्यावेळेस एखादा सामना चुरशीचा असतो आणि आता तटीच्या या सामन्यामध्ये एक व्हाईट बॉल हा नंतर आठवतो की अरे हा व्हाईट बॉल गेला नसता तर बरं झालं असतं. परंतु हा शेवट खेळ आहे. जसा जसा सूर्य माथ्यावर आपल्याला तळपताना पाहतोय तसा तसा खेळ रंगत चाललेला आहे.
प्रत्येक खेळाडू हा जिंकण्यासाठी खेळत असतो, प्रत्येक जण हा शर्यतीची प्रयत्न इथे करत असतो. आता पुढील रणनीती कशी असणार आहे यांची पाहूयात. विक्रम गोलंदाजीवर विक्रम आहेत. मंगेश एकीकडे स्ट्राईकवर खेळतायत 12 रनावर आणि 7 चेंडू मध्ये. आणि शुभम मुंडे 2 बॉल मध्ये 2 रन काढलेले आहेत. आता विक्रम मंगेश साठी काय करतोय पाहूयात. आणि मंगेश विक्रम साठी फिल्डिंग खूप सुंदर अशी लावली जातीये. बघूयात कोण जिंकतंय या युद्धामध्ये. आता मागच्या ओव्हरची भरपाई नक्की काढून टाकतील का हे गोलंदाज, की पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल हा थरार. आदळलेला बॉल आणि अप्पर कट. येथे विकेट किपर कडून सुटलेला झेल आणि 4 मिळालेली ही 4 रन. संधी ही मिळाली होती, परंतु संधीचा फायदा करणं झालं नाही आणि सुटलेला हा झेल आणि मिळालेला अतिरिक्त 4 धावा. धावा कशा बी येऊ देत, लिमिटेड ओव्हर मध्ये गरजेच्या आहेत. 4 ओव्हर, 3 ओव्हर, 1 बॉल आणि 38 रन, 2 विकेट. रनांची संख्या वाढत चाललेली आहे. पुन्हा एकदा फटकारलेला हा चेंडू आणि झेल. उत्कृष्ट असा झेल अक्षयला उडाला आणि टिपला. कमबॅक खूप सुंदर केलं गोलंदाजांनी. पहिल्या बॉलला जरी कॅच सुटली असेल तरी दुसऱ्या बॉलला विकेट. नवीन बॅट्समन रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता बघूया ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. रोहित पाटील याचबरोबर तिसरा चेंडू या ओव्हरचा रोहित पाटील साठी घेऊन येत आहेत विक्रम. प्रत्येक बॉल हा महत्वाचा ठरतोय, प्रत्येक चेंडू हा महत्वाचा ठरतोय. येणारा प्रत्येक बॉल हा प्रत्येक संघासाठी महत्वाचा. बाहेर टाकलेला बॉल आणि पंचाचा निर्णय. अतिरिक्त धाव, अजून एक वाईड. अतिरिक्त धावांची संख्या या संघाकडून वाढत चाललेली आहे. अतिरिक्त धावांनी मागच्या ओव्हर पासून आपण जर पाहिलं तर 4 रन मिळालेले आहेत. मागील ओव्हर मध्ये 3 आणि आत्ताचा 1 4. पुन्हा एकदा खूप सुंदर असा बॉल टाकलेला आहे. निर्धाव संख्या. वेलकम बॅक, वेलकम बॅक. खूप सुंदर असा बॉल आणि तेवढाच सुंदर असा प्रयत्न करतोय बॅट्समन, परंतु अपयश आलेला आहे. आता बघूयात की येणाऱ्या चेंडू मध्ये रणनीती काय असेल. थोडीशी चर्चा गरजेची आहे. चर्चा असणं गरजेचं आहे. खेळामध्ये प्लॅन, चर्चा हे महत्वाच्या ठरतातच. पॅन्ट असू द्या, चालेल. समजुतीने हा सामना पुन्हा एकदा पुढे. आदळलेला चेंडू ऑफ साइडला आणि हा 1 रन. दुसऱ्या रनाची धाव माग आणि येथे स्लोवर थ्रो, स्लोवर थ्रो. 2 रन खूप सुंदर प्रकारे घेतलेले आहेत. या प्रकारे विक्रम ही गोलंदाजी खूप सुंदर करतोय या ओव्हर मध्ये. 41 रन आणि 3 विकेट. 3 ओव्हर 4 बॉल झालेले आहेत. चौथ्या ओव्हरच्या शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. फुलर लेनचा चेंडू, हा ग्राउंड लेवलचा शॉट आणि इथे घेतलेली आहे फक्त एकच धाव. 1 धाव आणि थेंबे थेंबे तळे साचे. याचप्रमाणे संघाची धाव संख्या होतीये 42 रन आणि 3 विकेट. 3 ओव्हर 5 बॉल. करंट रन रेट 10.96 चा आपल्याला पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा ऑफ साइडला फुलर लेन बॉल आणि डॉट बॉल. खूप सुंदर कमबॅक. याच बरोबर चौथी ओव्हर संपुष्टात 42 रन आणि 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. रोहित पाटील आपल्याला 3 बॉल मध्ये 3 रन खेळताना पाहतोय आणि एकीकडे शुभम मुंडे 3 बॉल मध्ये 2 रन. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली विक्रमची मागच्या ओव्हर मध्ये. एक जरी झेल सुटला असला तरी दुसऱ्या बॉल मध्ये त्यांनी झेल पकडायला भाग केला. तिथे आपण पाहिलं की अक्षयने खूप सुंदर असा झेल पकडला होता. आपण पाहतोय की फार्मा वॉरियर्स आणि सातारा रोड स्पार्टन्स यांच्यामध्ये चालत असलेली ही रंगतदार मॅच. संघांमध्ये चर्चासत्र सुरू आहे. ड्रिंक ब्रेक म्हणतो आपण येथे. त्याच मध्ये चर्चा करणं, प्लॅनिंग करणं किती महत्वाचं ठरू शकतं एखाद्या संघासाठी. आणि येथेच पूर्ण प्लॅन, रणनीती आखली जाते की काय करायचंय पुढच्या ओव्हरला आणि पुढच्या संघासाठी. इथून पुढील पुढच्या मॅचची प्रत्येक जण हे डोळे उघडे ठेवून पाहत असतं की आपली रणनीती काय असेल. या प्रत्येक मॅचवर प्रत्येक संघाचं लक्ष असतं. आता तयार आहेत दोन्ही टीम सज्ज आहेत. रोहित पाटील 3 रनावर खेळतात ऑन स्ट्राईक 3 बॉल मध्ये आणि त्यांना सपोर्ट करतात शुभम मुंडे 3 बॉल 2 रनांमध्ये. फार्मा स्ट्राईक उंच उडलेला हा बॉल आणि नो मॅन्स लँड मध्ये पडलेला 2 रनाची धावसंख्या कॉल आणि येथे दोन्ही रन पूर्ण होते. तिथे एक्स्ट्रा धाव मिळेल काय अजून? ओव्हरथ्रोचा अजून एक मिळालेला रन. 1 बॉल 3 रन. या प्रकारे संघाची धावसंख्या वाढतीये 45 रन आणि 3 विकेट. फार्मा स्ट्रायकर संघाला विनंती आहे की त्यांनी रिपोर्ट करावं. फार्मा स्ट्रायकर संघ विनंती आहे तुम्ही रिपोर्ट करा. अडप सर आपलेही कॅप्टन इकडे यावं. ऑफ साइडला टाकलेला बॉल हा आणि स्ट्रेट डाऊनला मारायचा प्रयत्न, परंतु एकच धाव संख्या येते दुसऱ्या रनाची माग, परंतु नाही घेतलेला आहे. 1 बॉल मध्ये मिळालेली एक संख्या. 2 बॉल मध्ये आता 4 रन आपल्याला पाहायला मिळाले. 46 रन आणि 3 विकेट. 4 ओव्हर 2 बॉल. याचप्रमाणे हळुवारपणे संघाची धावसंख्या वाढताना फार्मा वॉरियर्स जोमात. हो सुंदर असा बॉल, डॉट बॉल. कमरेच्या लेवलने बॉलची लेंथ आपण पाहिली. याला म्हणतात लाईन आणि लेंथ. येथे कुठलाही संपर्क झाला नाही बॅटरचा बॉल संबंधी. ही जर लाईन आणि लेंथ ठेवली तर कदाचित पुढील 4 बॉल सुद्धा 3 बॉल सुद्धा आपल्याला डॉट करू शकतात. पुन्हा एकदा आदळलेला बॉल आणि उंच उडलेला बॉल. हा विकेट किपरला बॉलच दिसला नाही. सूर्याचे तेजीने आलेले किरणे हे डोळ्यात बॉल न दिसल्यामुळे झेल झाला नाही. आता 4 ओव्हर 4 बॉल 47 रन आणि 3 विकेट. पुन्हा एकदा सेम बॉल. व्हॉट अ कमबॅक. काय सुंदर अशी तुषारची गोलंदाजी चालू आहे. 3-1-0-1-0. वा काय सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे. फलंदाजाला खेळवून ठेवलंय अक्षरशः. पुन्हा एकदा आदळलेला बॉल हाफ पिच बॉल आणि इथे फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ही धाव बाद. 48 ज्या वेळेस विनिंग संपली तिथे 48 रन. हडपसर संघ आणि पीसीएमसी योद्धा यांच्यामध्ये आता आपल्याला टॉस पाहायला मिळणार आहे. पाहूया टॉस कोण जिंकत आहे आणि निर्णय काय होत आहे.
आत्ताच पाहिलेल्या आपल्या विनिंग मध्ये पाहिलं की 48 रन 4 विकेटच्या मोबदल्यात आणि 5 ओव्हर मध्ये त्यांनी काढलेले आहेत. 49 रन करायचे आहेत पुढील संघासाठी. आता होतोय तो टॉस आपण पाहतोय स्क्रीनवर आपल्याला दिसतोय की टॉस होतोय आणि टॉस तिथे उडवला जाईल. नाणेफेक जिंकून पीसीएमसी योद्धाने बॉलिंग क्षेत्ररक्षण हे चूज केलेलं आहे. पाहूयात पुढील संघाचा चुरस एका विनिंग नंतर आणि येथे 49 रनासाठी आता रणनीती काय असेल. 30 बॉल 49 रन हवेत. खूप सुंदर अशी शिस्तबद्ध खरं तर कौतुक आहे आयोजकाचं ज्या प्रकारे यांनी आयोजन केलं आहे आणि प्रत्येक संघ शिस्तबद्ध पद्धतीने ग्राउंड मध्ये एंट्री करताना दिसतोय. एका कलरची जर्सी आणि आपण जी पाहतोय पिंक कलरची जर्सी किंवा वेगळ्या कलरची जर्सी आयकॉन प्लेअर म्हणून समजले जातात आणि या सामन्यामध्ये या प्रत्येक प्लेअर मध्ये प्रत्येक टीम मध्ये आयकॉन प्लेअर हा कंपल्सरी केला होता. हा वेगळा प्रयत्न केलेला आहे यावेळेस टुर्नामेंट मध्ये. वेळेची मर्यादा आहे कृपया क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. आता पुढील येथून पुढील संघाने प्रत्येकाने प्रत्येक बॉल पाहिजे का. पंचांची नवीन बॉलची मागणी इथे झालेली आहे. बघा पंच सुद्धा किती उत्कृष्ट कामगिरी करतात. त्यांच्याप्रमाणे प्रत्येक बॉलचा प्रत्येक गोष्टींची निरीक्षण करणं किती महत्वाचं असतं. पंच होणं एवढंही साधे गणित नाहीये. त्यांना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवावं लागतं अन्यथा ब्लेम होतात त्यांच्यावर खूप. चला प्रत्येक जण हा आपापल्या तऱ्हेने आपापला 100% देण्याचा प्रयत्न करतो आणि भोजनाची व्यवस्था झालेली आहे. कृपया प्रत्येकाने ज्यांना जेवायचं आहे त्यांनी भोजन करून घ्या. प्रत्येकाने भोजन करून घ्या. चला तर लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. दोन्हीही बॅटर्स पिचवर येताना आपण पाहतोय त्यांना 30 बॉल मध्ये 49 रन करायचे आहेत. तर इझी धावसंख्या होऊ शकते. हे टेनिस बॉल मध्ये 30 बॉल 49 हे इझी जरी वाटत असली तरी आपण काल 2 दिवस झालं कालपासून आपण पाहतोय की कुठेतरी बॉलर सुद्धा गेम चेंजर असू शकतात. त्यामुळे हे पिच पाहता बॉलरच्या साईडने खूप दिसलंय आणि 49 धाव ही काही खूप मोठी दिसत नसली तरी बॉलरची कुशलता हे आपल्याला दाखवून देईल की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. जेवणाची व्यवस्था केली आहे. जेवण करून घ्या प्रत्येकाने. दोन्ही बॅटरचं स्वागत आहे. सनी सुतार आणि अजय नरुटे दोघेही आता आपल्याला पिचवर पाहायला मिळत आहेत. बघूया ते काय करणार आहेत. आणि गोलंदाजी मार्कर आहेत ते विजय सनी आणि अजय. क्षेत्ररक्षण लावलं जातं प्लॅन केला जातोय रणनीती आखली जातीये जसं काही युद्धाचं माहोल येथे तयार झालाय. गोळा फेक होणार आहे. तलवारी काढलेल्या ढाली सज्ज आहेत. युद्धाची तयारी झालीये. परंतु किती सुंदर युद्ध आहे बघा इथे. या युद्धामध्ये हार जीत होत राहते हे कल्पना असून देखील प्रत्येक जण प्रयत्न करत राहतो. चला सनी ऑन द स्ट्राइक. पहिला बॉल उंच उंच उडवलेला हा बॉल नो मॅन्स लँड मध्ये दुसऱ्या रनाची माग आणि ही परत एकदा नो मॅन्स लँड विथ फिल्डिंग. 2 रन मिळालेत. 1 बॉल 2 रन. पहिला चेंडू आकाशाला भेदलेला आणि नो मॅन्स लँड मध्ये पडलेला. पहिल्या चेंडू मध्ये 2 रन मिळालेले आहेत. 1 बॉल 2 रन झालेले आहेत. सनी सुतारने सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या एका बॉल मध्ये 2 रन मिळालेत म्हणजे प्लस मध्ये आहेतच. आता विजय सनीसाठी घेऊन येत आहेत दुसरा बॉल.
पुन्हा एकदा टप्पा आणि एक क्षेत्ररक्षक आणि कॅच. विकेट किपरने घेतलेला सुंदर असा झेल. 2 रन 1 बॉल. थ्रो गोलंदाजासाठी इथे रिव्ह्यू होणार आहे, चेक केलं जाणार आहे. थ्रो बॉल बघूयात आपण. थ्रो बॉल आहे का इथे रिप्लाय मध्ये कळेलच आपल्याला. पंच खूप सुंदर अशी कामगिरी आपली निभावतायत. सर्व प्लेयरने आपापली जागा धरून घ्या. तिथे कॅप्टन आणि पंच तिथे आहेत, ते निर्णय घेतील. इथे वेळ आहे आणि वेळेची मर्यादा असल्यामुळे कृपया सर्वांना विनंती आहे आपापल्या जागेवर उभा राहा, म्हणजे फिल्डिंगची. आणि नो बॉल, याला म्हणतात लक. नो बॉल दिलेला आहे, थ्रोचा नो बॉल. आणि पेनल्टीच्या अतिरिक्त 3 धावा देखील मिळालेल्या आहेत. आणि पळून 2 म्हणजे टोटल मिळालेले आहेत ते 5 रन. एका बॉलवर 5 रन. काही क्षणापूर्वी असं वाटलं की विकेट गेली, परंतु इथे विकेट न जाता पंचांनी पाहिलेला तो बॉल, ती चाणक्य नीती आणि थ्रो बॉल मुळे मिळालेल्या 5 रन, 3 रन अतिरिक्त. आता हा जो गोलंदाज आहे तो पूर्ण टुर्नामेंट गोलंदाजी करू शकत नाही. बघा किती महत्वाचा आहे कॅप्टन साठी लक्ष देणं आपल्या प्रत्येक गोलंदाजांवर. आता मात्र चॅलेंजिंग सिच्युएशन आलेली आहे इथे. 2 बॉल मध्ये 7 रन पाहायला मिळालेत आपल्याला. एकीकडे एका संघांमध्ये काही क्षणापूर्वी विकेटचा जल्लोष होता, दुसरीकडे कुठेतरी माहोल सॅड, परंतु येथे क्षणात बदललेला निर्णय. चला पुढील गोलंदाज फुलरलेट. आणि हा फुलटॉस मध्ये तकलीफ मध्ये केलेला बॉल आणि 1 रन स्ट्रेट ड्राइव्ह मध्ये. दुसऱ्या रनाची माग, परंतु सुंदर अशी फिल्डिंग येथे पाहायला मिळाली. 1च रन. 3 बॉल आणि 8 रन मिळालेले. फक्त 50 रनाची आवश्यकता आहे. 3 बॉल मध्ये 8 रन झालेले आहेत. लक्ष देऊन खेळले तर खूप इझी स्कोर आहे हा. पुन्हा एकदा फुलर लेनचा प्रयत्न केला गेला, परंतु वाईट अंपायरचा इशारा. 1 अतिरिक्त धावा आणि याचबरोबर स्कोर होत आहे 9 धावा. 3 बॉल आणि 9 धाव. याचप्रमाणे पहिल्याच ओव्हर मध्ये स्कोर खूप सुंदर. पुन्हा एकदा पडलेला हा सुंदर असा मारलेला फटका आणि हा 6 हवेतून उडत राहिला आणि हा मिळालेला 6. याच प्रकारे धाव संख्या वाढत गेलेली आहे. 15 रन झालेले आहेत. अजून ओव्हर तर पूर्णही झालेली नाहीये. फक्त आणि फक्त 50 रन करायचे. काय सुंदर असा फटका मारला होता. पॉवर प्लेचा सुंदर असा उपयोग. याचबरोबर क्षेत्ररक्षण लगेच लावून घेतलेलं आहे. प्लेअरला मागे बोलवलेलं आहे. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा टप्पा आणि फिरवलेला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रनासाठी. 6, 4, 10 आणि टोटल स्कोर होतोय 19 रन. 19 रन. काय सुंदर असं खेळ चालू आहे. अजून एकदा आदळलेला बॉल आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने मारलेला फटका आणि त्याच वेळेस अजून एक 4. 23 रनाची पडत पहिल्याच ओव्हर मध्ये. 23 रन आणि दुसरीच ओव्हर जर अशी राहिली तर कदाचित दुसऱ्याच ओव्हर मध्ये सामना संपतो की काय आणि रन रेट वाढतो की काय. अजून एकदा परत त्या दिशेने टाकलेला बॉल आणि तिथेच मारलेला फटका. आवाज बॉलरचा आणि आवाज त्याच बॉलचा मारलेला बॅटर्स कडून फटका. 29 रन 6 बॉल मध्ये पाहू शकताय.
जवळजवळ 5 चेंडूमध्ये प्रत्येक बॉलला सिक्सर मारल्यासारखा झालेला आहे इथे. 29 रन. तळपलेली बॅट आपल्याला पाहायला मिळालेले. एका ओव्हर मध्ये 29 रन. बघा, मी काही वेळापूर्वी बोललो होतो की ही खेळपट्टी ही बॉलरसाठी खरंच सपोर्ट करू शकते, परंतु बॅट्समॅन हे पूर्णपणे खोटं ठरवलेलं आहे. 24 बॉल मध्ये 20 रन पाहिजेत फक्त. एका ओव्हर मध्ये जिथे 29 होऊ शकतात तिथे हडपसर आणि पीसीएमसी संघाला विनंती आहे आपण डगआउट मध्ये येऊन थांबावं. पुन्हा एकदा फुलर लेन ऑफ साइडला टाकलेला बॉल, हा 1 रन. याच प्रकारे स्ट्राईक दिलेली आहे. काय सनी खेळतोय सुंदर. 6 बॉल मध्ये ज्याने 23 रन काढलेत त्याला अजय हे स्ट्राईक देत आहेत. याला म्हणतात खेळी. तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. खूप सुंदर. परत एकदा टप्पा आणि सनीने पुन्हा एकदा त्या दिशेने टोललेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. तोच बॉल जो बॉल मागील गोलंदाजाने टाकलेला बॉल लूजर वन, हाफ पिच, आणि त्याच बॉलला तोच फटकार मारलेला रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. याच बरोबर सनी खेळतायत 29 रनावर 7 बॉल मध्ये. पुन्हा एकदा आदळलेला बॉल आणि पुन्हा एकदा तो शॉट. तुम्ही टाका, मी मारतो. मी थकणार नाही, तुम्ही थकू नका. कुठेही मी थांबणार नाही. तुम्ही मला खेळवणार नाही, मी तुम्हाला खेळवेल. काय बॅटिंग पाहायला मिळते. डोळ्याचे पारणं फिटणारी बॅटिंग आहे. एकाच दिशेने मारलेले प्रत्येक बॉलचा प्रत्येक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. याच बरोबर संघाची धाव संख्या झालेली आहे 42 रन. 1 ओव्हर 3 बॉल. पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला शॉट. तिथे क्षेत्र चौकार. चौकार. पायरेट्स ऑफ हडपसर या संघाने डगआउटचा ताबा घ्यायचा आहे लवकरात लवकर. पुन्हा एकदा टाकलेला बॉल आणि हा लेग साइडला पुन्हा एकदा मारण्याचा खूप सुंदर असा प्रयत्न आणि येते रनआउटची अपील आणि रिप्ले. थर्ड अंपायर केलेला कॉल आहे. सनी होता तिथे खाली. आपण पाहिलं की मागील टॉस मध्ये पीसीएमसी योद्धाने घेतलेली बॉलिंग हे चूज केलेली आहे. शेहेचाळीस रन झालेले आहेत. 1 ओव्हर 4 बॉल मध्ये 46 रन. रनआउट नाहीये. माफ करा, आउट आहे. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आउट आहे. आउट आहे. थर्ड अंपायरचा इशारा आउट आहे. नवीन बॅट्समन संदीप पाटेकर. याचप्रमाणे 1 धाव.
2 रन पाहिजे जिंकायला. झालेली आहे 2 ओव्हर मध्येच जवळजवळ सामना संपुष्टात आलेला आहे. चला लवकरात लवकर सामना खेळवत राहा. फक्त 2 रनाची आवश्यकता आहे तिसऱ्याच ओव्हर मध्ये. ऑफ साइडला टाकलेला बॉल आणि पंचाचा निर्णय वाईट. याचबरोबर संघाची धावसंख्या इक्वल झालेली आहे. 1 रनाची आवश्यकता आहे. 1 रनाची आवश्यकता. आदळलेला बॉल आणि याचबरोबर तिसऱ्या ओव्हर मध्ये सातारा रोड स्पार्टन्सने जिंकलेला आहे हा सामना. यामध्ये पाहायला गेलं सनीची खूप सुंदर बॅटिंग. सेमीफायनलला गेलेले सातारा रोड स्पार्टन. सर्वांनी लाईन मध्ये यायचंय कृपया करून आणि संघाने लाईन मध्ये जायचंय. पहा आयोजक खूप सुंदर केलेलं आहे. संघाला विनंती आहे दोन्ही ही लाईन मध्ये जावा, लाईन मध्ये या आणि सपोर्ट करा. आपण पाहिलं की तिसऱ्याच ओव्हर मध्ये सामना संपुष्टात आलेला. आता पुढील सामना पायरेट्स ऑफ हडपसर आणि पीसीएमसी यांच्यामध्ये आपण पाहायला मिळेल. 12वा खेळाडू पाहिजे आपल्याला पायरेट्स ऑफ हडपसरचा इकडे. पायरेट्स ऑफ हडपसर संघाला विनंती आहे आपला 12वा खेळाडू पाठवून द्यावा. लक्षात घ्या ड्रेस कोड फिक्स आहे. आपल्याला माहिती आहे नेव्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक कलरची पॅन्ट हे अलाउड आहेत. कृपया नियमांचं पालन करा अन्यथा पेनल्टी बसू शकते. मागच्या मॅच मध्ये असं झालं परंतु संगनमताने